हॅलो एव्हरीवन, नमस्ते. चला तर आता तुम्हाला हे पाहून समजलंच असेल की आज काय स्पेशल आहे. तर उन्हाळा आलेला आहे मंडळी. आता वेगवेगळ्या रेसिपीज उन्हाळ्याच्या रिलेटेड होणार आहेत. आज मला दिसल्यात भाजीला गेल्यानंतर ना कैऱ्या. त्या तशा अजून काही जास्त कडक नव्हत्या, त्या थोड्याशा लूज झालेल्या होत्या, पण तरीसुद्धा राहवलं नाही. म्हटलं तिखट मीठ लावून तरी खाऊन घेऊयात, म्हणून मी घेऊन आले. ज्यावेळेस मी घरी जाईल सुट्टीला त्यावेळेस तुम्हाला अशा पाडाच्या एकदम मस्त उतरवलेल्या कैऱ्या ज्या आहेत, कडक कैऱ्यांचं लोणचं एक मस्तपैकी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करेन. आज आपण ज्या आणलेल्या आहेत बाजारातून, या 2 तोतापुरी टाईपच्या कैऱ्या आहेत, या गावरान नाही आहेत. त्या मस्तपैकी मी धुवून घेतल्यात. आता त्याला व्यवस्थित आपण कोरड्या करूयात आणि त्यानंतर आपण त्याची रेसिपी बनवणार आहोत. त्यातली एक जी कैरी आहे ना, ती मला असं लगेच कापून खावीशी वाटते आणि ती ऑलरेडी थोडीशी लूज पण आहे. त्यामुळे मी ती कैरी फक्त कट करून तिखट मीठ लावूनच खाणार आहे ही. पण एक कैरी आहे जी थोडीशी कडक आहे आणि हिचं मी काय बनवणार आहे तर आता बघा तुम्ही पुढे. चला तर आपली दुसरी कैरी साईडला काढून ठेवूयात आणि ज्या कैरीवर आपल्याला रेसिपी करायची आहे ती घेतलेली आहे मी. आता जसं जसं बाजारात कैऱ्या येत जातील तसं तसं कंटिन्यू आमच्या घरी कैऱ्या येत राहणार, कारण आमच्या इथे लोणचं तर आवडतंच सगळ्यांना, पण कैरी असेल तर त्याचं पन्हं किंवा मग कैरीचं लोणचं, तिखट मीठ लावून कैरी, या सगळ्या गोष्टी आवडतात. मुरंबासुद्धा खूप आवडतो आमच्या घरी. चला तर आता ही कैरी मी कट करून घेतली आहे. त्याच्यातली कोय आपण साईडला काढून घेतलेली आहे. चला याचे छोटे छोटे काप करूया. ही कैरी थोडीशी लूज पडल्यामुळे कापायला त्रासच देणार आहे, बट तसंही एकच तर कैरी आहे, ती काय एक जेवणापुरती सुद्धा उरणार नाही आहे. अद्वैत, मी आणि माझे मिस्टर, आम्हाला तिघांनाही इतकी आवडती की ती लगेच फस्त होऊन जाणार आहे. त्यामुळं म्हटलं चला आता दुपारच्या जेवणाची वेळ पण झाली होती. मी म्हटलं आता कैरी आहेच तर आणली काल, तर करून टाकूयात, नाही तर अजून लूज पडेल. त्यामुळे त्याचे छान असे काप केले अगोदर मी उभे. त्यानंतर आपण आडवेसुद्धा काप करणार आहोत, जसं आपण लोणच्यासाठी करतो अगदी त्या पद्धतीने. लोणचं कोणाकोणाला खायला आवडतं या ठिकाणी कमेंटमध्ये मला नक्की कळवा. मी लोणच्याचेही प्रकार शेअर करेल तुमच्यासोबत. आंबट लोणचं जे घरगुती मसाल्याचं आपण घालतो किंवा आयत्या मसाल्याचं कसं घालायचं, त्यानंतर मुरंबा असेल, कैरीचं पन्हं असेल, किंवा लोणच्यामध्ये पण भरपूर प्रकार आहेत. आमच्या घरी आवळ्याचं लोणचं घातलं जातं, कैरीचं घातलं जातं, त्यामध्ये गोड तिखट बरेच प्रकार घातले जातात. उपवासाचं लोणचं एक अजून वेगळं आहे. तर कोणाला लोणच्याच्या रेसिपी हव्यात त्यांनी नक्की मला कमेंटमध्ये कळवा, मग त्या पद्धतीने मी त्या रेसिपीज टाकेल बनवून उन्हाळ्यामध्ये. आवळा कँडी पण छान बनते. हे प्रिझर्व करून ठेवण्याच्या ज्या जुन्या गोष्टी आहेत ना, आपल्याला पिढ्यानं पिढ्या आपल्याकडे आलेल्या आहेत. जसं की आपण प्रिझर्व फूड बाहेरचं खातो, चिप्स वगैरे, ते अजिबातही चांगलं नाही आहे, त्याच्यामध्ये पूर्णपणे प्रिझर्वेटिव्ज आहे. पण आता आपण पण ज्या गोष्टी प्रिझर्व करून ठेवतो वर्षानुवर्ष, जसं की लोणचं झालं, त्यानंतर पापड झाले, मुरांबे झाले, आवळा कँडी झाली, तर हे नॅचरली प्रिझर्व केलं जातं. त्याच्यामध्ये ज्या इन्ग्रेडियंट्स आपण टाकतो तर ते सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत. ऑइल आहे, त्यानंतर मसाले आहेत, मीठ आहे, गूळ आहे, किंवा मग पापड वगैरे असतील तर ते आपण ड्राय करून त्यानंतरच आपण ते स्टोअर करतो आणि ते टिकतातही. तर ते खाण्यासाठी चांगले आहेत, ते काही हेल्थला आपल्या अपाय करत नाहीत. पण जे बाहेरून आणलेलं पॅकेट फूड आहे त्यामध्ये ते एक्स्ट्रा प्रिझर्वेटिव्ज वापरतात, जे की नॅचरल इन्ग्रेडियंट्स नाही आहेत. त्यामुळं मग ते खाणं थोडंसं टाळायचं. चला तर आपले काप करून झालेले आहेत. आता ह्याच्याकडे पाहूनच मला असं वाटतं की मी कधी खाईल हे. तर मस्तपैकी कैरी कापून झाल्यानंतर ना आता आपण त्यावर एक एक करून आपल्याला हवेत ते मसाले ॲड करूयात. कोणाकोणाला कैरी खायला आवडते त्यांनी पण कमेंटमध्ये मला कळवा नक्की. चला तर आता मस्तपैकी मीठ पेरून झालेलं आहे कैरीवर. आता मिठानंतर ना कशाचा नंबर लागतोय बघूयात. उन्हाळा स्पेशल रेसिपीज ज्या ज्या तुम्हाला पाहायला आवडतील त्या मला नक्की कमेंटमध्ये कळवा. वाळवण्यामध्ये असतील, पापड असतील, किंवा लोणचे असतील, किंवा मुरांबे असतील, तर ज्या पद्धतीने तुम्ही कमेंट मला द्याल त्या पद्धतीने मी एक एक आयटम तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. आमच्याकडे घरी कुठल्या पद्धतीने बनवला जातो त्या पद्धतीने. तसंच इन जनरल सगळ्या गोष्टी बनवतात आपापल्या घरी. चला तर हळद पण टाकून झाली आहे. त्यानंतर थोडंसं लाल मिरची पण मी त्यावर पेरलेली आहे. मस्तपैकी हलवून घ्यायचं, एकजीव करायचं. आणि आता याचं टेम्पररी खाण्यासाठी जे आपण लोणचं करतो 2-3 दिवस टिकेल असं करणार आहे आपण. पण ही तर एकच कैरी असल्यामुळे लगेच संपेल. तुम्ही एक जास्त पण बनवून ठेवू शकता 3-4 दिवसासाठी स्टॉक. आता याला तिखट मीठ मिरची लावल्यानंतर असं मला पाहूनच तोंडाला पाणी येते. असं झालं की लगेच तोंडात काप टाकावं. तुम्हाला वाटतंय की नाही बघितल्यावर याच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतंय की नाही खावं कैरी म्हणून?
चला जाऊ द्या, आता एक फोड खाऊनच घेते, एवढं टेम्पटिंग दिसतंय तर. या तुम्ही पण कैरी खायला सगळेजण. असं वाटतं टाकू की नको टाकू, आता उचललीच तर खाऊन टाकते ना. एकदम टेस्टी होती, मस्तच आणि एकदम चटकदार. चला तर आता पुढे रेसिपीला सुरुवात करूया. मसाले लावून झाल्यानंतर ना आता मी एक पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी तडका पॅन आहे, थोडंसं ऑइल घेतलेलं आहे. आता याच्यात ऑइल आणि आपण तडका टाकल्यामुळे ही कैरी जास्त दिवस सस्टेन करते आणि जसं जसं त्याला पाणी सुटतं तसं तसं ती अजून छान मुरते आणि छान लागते. पण खूप जास्तही दिवस नाही ठेवायचं, एक 2-3 दिवसासाठी टेम्पररी म्हणू शकतो आपण, हे लोणचं आपण बनवू शकतो. याला लगेच पाणी सुटणार नाही. आता मीठ मिरची वगैरे लावलं आहे, त्यानंतर आपण जेव्हा तडका टाकू आणि थोड्या वेळ त्याला झाकून ठेवू, त्यानंतरच त्याला थोडंसं पाणी सुटेल, लिक्विड. चला तर आता तेल गरम होतं आहे आपलं. तेल गरम झाल्यानंतर ना आता आपण यामध्ये टाकतो आहोत थोडी मोहरी. मोहरी मस्त तडतडते. मोहरी तडतडून शांत झाल्यानंतर ना आता टाकलेले आहेत जिरे. जिरे पण मस्त तडतडू द्यायचे, ब्राऊन होऊ द्यायचं. त्याच्यावर थोडीशी मी हिंग पण टाकलेली आहे. हे जे ब्राऊन झाले ना जिरे, त्यानंतर ना टेस्ट एकदम मस्त देतात, त्यामुळे मी ब्राऊनच होऊ देते बऱ्यापैकी ते. चला फोडणी मस्त बसलेली आहे, गॅस बंद केला आहे. आता हीच फोडणी मी यावर पेरते आहे आणि छानपणे मिक्स करून घेणार आहे. आणि त्यासाठी मला गरम तेल टाकायचं होतं, त्यामुळे मी स्टीलच्या भांड्यामध्ये हे सगळं घेतलं, व्यवस्थित मिक्स केलं फोडणी टाकून. आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर हे आपण एका जारमध्ये भरून ठेवणार आहे आणि त्यावर झाकण हवं आहे, जेणेकरून हळूहळू त्याला पाणी सुटेल. आता हे जे लोणचं आहे ते छान पद्धतीने मी मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्हाला दिसत असेल सगळीकडे व्यवस्थित कोट झालं आहे. जिरे, मोहरी, ऑइल, मसाले आता एकदम त्याच्यामध्ये एकजीव झालेले आहेत. मसाले सगळीकडे व्यवस्थित पसरत आहेत. चला तर आता हे एकदा व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ना ह्याला आपण एखाद्या वरणीत काढून घेऊया, किंवा तुम्ही असंही झाकून ठेवू शकता. पण जर तुम्ही जास्त प्रमाणात बनवलं आणि ते तुम्हाला स्टोअर करायचं असेल तर तडका टाकताना स्टीलचं वगैरे भांडं घ्यावं, मेटलचं, त्यातच तडका टाकावा. प्लास्टिक वगैरे अवॉइड करा किंवा काचेच्या पण गोष्टी अवॉइड करा, ते फुटण्याची शक्यता आहे. मग आता त्यानंतर ना स्टीलमधून थंड झाल्यानंतर ना आता आपण ते जारमध्ये ट्रान्सफर करतो आहोत. आणि एकदा का सगळं लोणचं जारमध्ये ट्रान्सफर झालं की त्यानंतर ना त्याच्यावर मस्तपैकी झाकण ठेवून थोडा वेळ त्याला साईडला ठेवायचं, जेणेकरून त्या मिठाने त्याला हळूहळू पाणी सुटेल. फारच टेम्पटिंग दिसतंय, जेवणापर्यंतची पण आपण वाट पाहू शकत नाही. कोणाकोणाला या पद्धतीचं लोणचं आवडतं त्यांनी मला नक्की कळवा. आता लोणचं आणि सगळा तो मसाला मी जारमध्ये ॲड केलेला आहे. हे बघा, आता तुम्हाला एकदा दाखवते मी. एकच नंबर दिसतंय. लगेच फोड उचलून तोंडात घालावी असं, पण आपण वेट करणार आहे. चला तर हे झाकून ठेवूयात आपण थोड्या वेळासाठी. आता थोड्या वेळाने मी हे ओपन केलं तर तुम्हाला दिसत असेल की थोडंसं पाणी साईडला सुटलेलं आहे. आता आपण अद्वैतची वाट पाहूया, त्याची रिॲक्शन बघूया त्याच्यावर कशी, कारण त्याला पण आवडते खूप कैरी खायला. अद्वैत आल्यानंतर ना त्याला मी हे दाखवेल. I made a special dish for you. See this. Wait. Oh, special dish for you. Smell it. So tasty. It's so tasty. Yeah. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.